नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गरिबी हटाव सोसायटी कमानी कुर्ला पश्चिम या ठिकाणी राहणाऱ्या निकिता चेतन पोलेकर या वहिनींना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. शाळा कुठली? शाळा शिवाजी विद्यालय कुर्ला. कुर्ला. तुमचं बालपण कुठलं? माझं कमानी कुर्ला. आणि तुमचं? सेम कमानी कुर्ला. ही माझ्या एरियामध्येच राहते. आम्ही एकाच. मग कसं जमलं? कसं? गरब्यामध्ये मी हिला पाहिलं. तुम्ही गरब्याला काय करत होते? खेळायला असायची. खेळायला गेला होता. मग काय पुढे? म्हणजे ह्याने सोशल मीडियाद्वारे माझ्याशी कॉन्टॅक्ट केला. कसा कॉन्टॅक्ट केला? सोशल मीडियावर मेसेज वगैरे. मग तुम्ही का बघितला तो मेसेज? असंच फ्रेंड म्हणून बोलत होतो आम्ही. मग त्यानंतर त्यानंतर कशी बोलणं वाढलं जास्त. एकाच एरियामध्ये होतो, एकमेकांना बघत होतो, असं येणं जाणं त्यावेळेला बघणं होतं. तर मग चॅटिंग वगैरे चालू झाली. मोबाईल नंबर आम्ही एक्सचेंज केले. नंतर मग काही दिवसांनी मोबाईल नंबर एक्सचेंज केले. मग ते फ्रेंड म्हणून जस्ट चाललेलं आमचं. आणि मग पुढे म्हणजे आमचा तसा कधी प्रपोज झालाच नाही आज ताग्यातपर्यंत. आणि कंटिन्यू असं बोलणं चाललं. मग कधी एकमेकांच्या प्रेमात पडलं असं कधी कळलंच नाही आम्हाला. तुम्हाला दोघांनाही नाही कळलं? नाही. मग कोणाला कळलं? म्हणजे असं जाणवलं फक्त की त्याला माझ्यासाठी. पण घरातून विरोध असल्यामुळे. कोणाच्या घरून विरोध होता? म्हणजे माझ्या घरातून विरोध होऊ शकतो माहिती होतं. एवढा विरोध होता हे माहिती असताना कशाला मग त्याच्याशी बोलला? तेवढं झालं. आता ते कळलंच नाही कसं झालं. किती वर्ष झाली? 3-3.5 वर्ष लग्नाला. आणि त्याच्या आधी किती वर्ष? त्याच्या आधी 1.5-2 वर्ष. 2 वर्ष गरबा. पण तुम्हाला कधी हे सगळं इतके 2 वर्ष सुरू होतं घरातल्यानी कोणी बघितलं नाही? घरातल्यांनी नव्हतं बघितलं, आजूबाजूवाले बघायचे. तर घरात माझ्या कळलेलं, पण तेव्हा फक्त सांगितलेलं की नाही आमची फक्त मैत्रीच आहे, असं काय नाहीये. तुमच्या घरी कळलं होतं? हा, मला विचारलं तर मी बोलली नाही फक्त आमची फ्रेंडशिपच आहे, असं काय नाहीये आमच्यात. मग झालं. येऊन जाऊन तुमचं एक बरं आहे, शेवटी झालं ना. आता काय झालं, आता काय विचारता? तुमच्या बाबतीत काय झालं? माझ्या बाबतीत म्हणजे घरी पहिलं भावाला बाहेरून कळलेलं असतं. मग त्याने घरी सांगितलेलं आईला वडिलांना. तर मग मी त्यांना सांगितलं जे आहे ते की हां मला असं जाणवतं, मला आवडते ती. तर ते मी सांगून ठेवलेलं, कधी लपवून नाही ठेवलेलं. आणि आईवडिलांचं कसं मॉरली सपोर्ट होतं की जे त्यांचे पहिलं एकच होतं, जे तू करशील ते तुझ्या ह्याच्यावरती असणार आहे, तू निभावणार आहे, तू सगळं मॅनेज करणार आहे, आम्ही तुझ्या फक्त सपोर्टला असू. असं. कसं वाटतंय आता? खूप छान. काय छान वाटतंय? छान वाटतं. म्हणजे स्वभावात खूप बदल झाले त्यावेळेला. कोणाच्या? त्यांच्या. म्हणजे दोघांच्या पण. ते मात्र तुमचाच म्हणताय. नाही, दोघांच्या. हे काय जबरदस्ती आहे दोघांच्या बदल झाले? हा असा स्वभावाचा बदल. पण कसं असतं संसार म्हणजे काय हो? काय असतं? 2 घरं एकत्र आली. म्हणजे ढकलत आणलीत का अशी बाजूला? नाही, घरं एकत्र आणतात. म्हणजे तुम्हाला काय बदल वाटतो लग्नानंतर? काय बदल असतो? जबाबदारी. काय जबाबदारी? म्हणजे फ्युचरचं प्लॅनिंग बघायचं. तुम्ही बघता फ्युचरचं प्लॅनिंग? आणि म्हणजे आता स्टार्ट केलंय. म्हणजे आधीपर्यंत असं आमचं ओपन होतं, म्हणजे आला मजा मस्ती वगैरे. पण आता कसं जबाबदारीने सगळं बघायला लागतं. तर ते आमचं आता ट्रॅकवरती आलं. एवढ्या म्हणजे वर्षात कळायला लागलं की हां हे असंच आहे, एवढ्यापुरती नाही, आपल्याला आपली फॅमिली पण आहे, आमची फॅमिली पण आहे, सगळं बघायला. असं काय मग पुढचं काय प्लॅनिंग? काय काय ठरवलं? काय नाही, आता घराचं एक स्वप्न होतं ते झालं पूर्ण. अरे वा. कुठे? टिटवाळा. घर घेतलं? हो, स्वतःचं. अरे वा, किती छान. खरंच कौतुकास्पद आहे. आणि अजून आता आहे पुढचं सगळं प्लॅनिंग. फॅमिली अजून वाढवायची आहे.
फॅमिली वाढवायची आहे. हो. म्हणजे भरभराट हो. तुम्हाला दोघांना खूप शुभेच्छा. हा? आणि स्पेशली म्हणजे ही माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे. हो. म्हणजे मी 93चा, ही 91ची. बरोबर. असं त्यावेळेला मला काय माहिती नव्हतं की ही 91ची आहे, मी एवढा अंतर आहे दोघांमध्ये किंवा काय, तसं काय माहितीच नव्हतं. असं मग तुम्हाला ऐकायला पाहिजे मग आता इथून पुढे त्यांचं. रोजच ऐकतो. हो ना. ऐकायला पाहिजे ना. रोजच ऐकतो. पण चांगलेच सल्ले देते, अशी वाईट. मी कधी म्हटलं. भांडखोर स्वभाव खूप मोठा. हो. खूप. मला सांगा, हे डावा हात दुखेल तुमचा इतक्या वेळा मारता येतात. घरी डावा नाही, डायरेक्ट हात असे असतात. काय हो, आता हातच आहे घरी इथे मी आहे म्हणून असा हात आहे, हा. नाही तर डायरेक्ट गळा पकडतो. 2-3 वेळा पकडल्या मला. हो, पकडला गळा. पण नाही, म्हणजे आमची भांडणं होतात, पण अशी नाही, मग ते म्हणतात 5 तुम्ही 2 मिनिटासाठी, वेळा मला मजा येते 5 मिनिटासाठी. भांडणामध्ये ना. असं मजा येते खूप की ही रागवली, बडबड तणतण करणार, हे करणार, आणि आवाज खूप मोठा. हा. तर मी काय करतो, दरवाजा बोलतो, जा पहिला दरवाजा उघड आणि तिकडे जाऊन बोल. म्हणजे सगळ्यांना कळू दे. कळू दे हा की आपली भांडणं चालले. आणि पूर्ण आमची, मी जिथे राहतो सोसायटी पूर्ण गुजराती आहे सगळे, आणि मी फक्त एकटा महाराष्ट्रीयन आहे. तर सगळे बोलतात की अरे हे दोघं बघा कसे कपल चांगले ते. बोले त्यांना पण कळू दे ना, अजून भांडणं असतात ती अशी करून अशी. आणि मग ही भांडणं असेल ना अशी चिडचिड किंवा, तर मग हिला अजून उकसायला मजा येते. अच्छा हे काय, नाही मी ते नाही केलं, मी हे केलं असं. मग हे अजून तिचा तीळ पापड होतो असं. मला मजा येते अजून करायला. यांना माहिती आहे ना परत घरी जायचंय ते. हा? तुम्ही गळा धरता. असं नाही. गळा वेळा धरते, पकडला 2-3 ना. वेळा तर बुचकरला मला पूर्ण. नको बिको वारून. हा खूप अतरंगी आहे. वाट आहे ना घरी गेल्यावर. नाही एवढं नाही, म्हणजे आमची म्हणजे होईल थोडं. भांडणं अशी जास्त नसतात. झालं तरी आम्ही 5 मिनिटात 10 मिनिटात नॉर्मल पण होतो. पण छान वाटतंय. हा. हो ना. तुमच्या भविष्यात ज्या ज्या काही तुम्ही आता प्लॅनिंग करणार आहात किंवा ज्या ज्या गोष्टी फ्युचरच्या तुम्हाला चांगल्या विचाराच्या आहेत त्याच्यासाठी शुभेच्छा. आणि तसंच चांगलं उत्तम संसार करा असं म्हणत फक्त त्यांना फार जरा ते कमी कर, नख जरा कमी काढा. नका नस. आता या ठिकाणी पहिला खेळ, आणि या पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार दोघांना बघूया. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे, मग लग्न जेव्हा झालं तेव्हा दोन्ही कुटुंब होती? नाही, आमचं म्हणजे लग्नाचं आधी असं पळून जाणं असं काही नव्हतं. जरा घरातून खूप फोर्स झाला माझ्या, त्याच्यामुळे मग ऑफिससाठी म्हणून मी सकाळी निघाली. मग आमचे फोन झाले सकाळी की असं असं आहे, तर मग आपण करूया म्हणून मग जाऊ लग्न. तर लग्न करायला मग कोणच नव्हतं. मग ह्याच्या भावाला फोन केला आणि ह्याचे ऑफिस फ्रेंड होते, त्यांना एकत्र म्हणजे आम्ही भेटलो आणि बांद्रा कोर्टात गेलो. आणि मग त्याच दिवशी असं ठरवलं नव्हतं, आधी ठरवून काहीच नाही झालं. ते एका दिवसात ते सगळं अरेंजमेंट. पण मग घरी कळल्यावर काय झालं? लग्न करून आम्ही घरीच आलेलो. त्याच्या नेक्स्ट डे परत त्या दिवशी पण खूप फोर्स झाला की तू सोड त्याचा विचार असं तसं. पण ते माहितीच नव्हतं ना घरी लग्न केलंय म्हणजे आमचं होतं की नंतर जरा शांत झालं की थोडं सांगूया की ह्याच्याशीच करायचं आहे म्हणून, किंवा नाही झालं तर सांगू की केलंय आम्ही. पण तसं काही झालंच नाही. पण खूप फोर्स झाला. नेक्स्ट डे मग मी ह्याला बोलली की नको, म्हणून आपण जाऊया म्हणून, जे होईल ते. तेव्हा म्हणजे काही विचार डोक्यात आलाच नाही. पण मग दुसऱ्या दिवशी घरी सांगितलं तुम्ही हां, की मी दुसऱ्या लग्न केलंय दिवशी म्हणून? गेलो म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये गेलेलो आधी. ते जावं लागतं. मग तेव्हा तिकडूनच फोन आले की. मग घरच्यांची काय रिॲक्शन? घरच्यांची आता बोलतात? कोणी आलंच आता बोलतात. गुड. आता या खेळाला सुरुवात. 1 मिनिटाची वेळ. त्या चिकटपट्ट्या त्या माशाला लावलेल्या आहेत. त्या चिकटपट्टीच्या सहाय्याने उचलायची एक एक मासा आणि त्या काचेच्या भांड्यामध्ये गोळा करायचे. हां, 1 मिनिटामध्ये जर 3 गोळा झाले तर पहिलं बक्षीस, 5 गोळा झाले तर दुसरं बक्षीस, 7 गोळा झाले तर तिसरं बक्षीस, आणि 10 गोळा झाले तर चौथीही म्हणजे चांदीची अन्नपूर्णा सुद्धा यांना मिळणार. आणि त्यासाठी तुमची वेळ सुरू होते आता. खाली 2-4 तर राहू दे. अभिनंदन.
चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली, अभिनंदन. आणि वहिनी चांदीची अन्नपूर्णा मिळाली, अभिनंदन. नमस्कार. आता तुम्ही किती बक्षीस मिळवून देणार ते बघणार आहोत. आधी तुमचं त्यांच्याशी असलेलं नातं सांगा आणि या दोघांबद्दल काय बोलावंसं वाटेल ते सांगा. चेतन माझा भाचा आहे आणि ती सून. ती एकदम शांत आहे. चेतन तेवढाच बोलका आहे. तो आम्ही अनुभवलं. हो, ते नक्की. बोलायलाच देत नाहीत त्याला. चेतन आणि निकिता दोघंही माझे मित्रमैत्रिणी आहेत. ती गोड आहे स्वभावाने. तुम्हाला माहिती होतं हे? हा, माहिती होतं. काय सांगणार दोघांबद्दल? दोघांची जोडी छान आहे, एकामेकाला सूट होते आहे. मी चेतनची बहीण, ती माझी भाऊच आहे. कसा आहे दोघांचा स्वभाव? छान आहे. द्या. मी चेतनचा साडू लागतो आणि ती माझी मेहुणी. दोघांचेही स्वभाव चांगले आहेत, पण थोडे भांडण तर सगळ्यांमध्ये होतं, पण समजून पण घेतात, हेच मोठी गोष्ट आहे. चेतनचा मी मोठा भाऊ आहे, जुळा. दोघंही खूप म्हणजे पहिल्यापासून आमची मैत्री खूप होती, त्यामुळे आम्ही दोघांना आम्ही समजत होतो कशी आहे, त्यांचा स्वभाव कसा आहे, त्यामुळे मग खूप मजा वगैरे येत होती. मैत्रीतनं प्रेम दोघांचं. आणि जेव्हा त्यांचं कळालं की हा दोघांचं एकत्र आहे, तर मी स्वतः त्यांना सांगितलं की कोणी नसलं तरी मी आहे सोबत शेवटपर्यंत. आणि आजपर्यंत ते एकत्र आहेत. खूप अभिमान आहे. आता कोण सगळे तुम्ही एकत्र राहता? हो, म्हणजे आता ते दुसरीकडे राहतात, मी मम्मी पप्पांसोबत राहतो, पण ते येऊन जाऊन असतात. हो ना. पाठीमागे मी मावशी निकिताची. तिनं म्हणजे लग्न झालं तर म्हणजे कसं तिनं सगळ्यांकडे यायला पाहिजे, बोलायला पाहिजे. येत नाही, फोन करत नाही, बोलत नाही, सुखदुःखाच्या गोष्टी शेअर करत नाही. आता माझ्या मुलाचा रविवारी साखरपुडा झाला, बोलवलं तेव्हाही ती आली नाही. का हो? तर ती स्वतःहून तिनं आलं पाहिजे, बोललं पाहिजे. ती कुणाला बोलत पण नाही, फोन पण करत नाही. म्हणजे का हो असं करता? ते थोडंसं घरात अजून आहे ना, नाराज आहेत. तर मग उगाच मी गेली तर त्यांचा आनंदाचा क्षण आहे तो म्हणजे जायला नको, म्हणून मग नाही गेली. चेतनची आई आणि निकिताची सासू. कशी आहे सूनबाई? सुनबाई अबोल आहेत, कमी बोलते. ती शांत आहे, हो. पण कमी बोलते, नेमकंच बोलते फक्त. हो ना. हा, जास्त बडबड नाही करत. आणि मुलगा? तो आहे. त्याला शांत बस सांगावं लागतं. सांगावं लागतं त्याला की हे नको. तसं नाही, तिच्यासोबत असेल ना मग बरोबर शांत असतो घरात. होय ना. तो आत्ताच बडबड करतो. बरं, आता मला तुम्हाला विचारायचंय, हे सगळेजण इतकं बोलतायत, पण आता तुमच्यासाठी हे शिक्षा घेणार का ते मला बघायचंय. यामध्ये आता एक खेळ आहे. ही जी उशी आहे ती पुढे पुढे सरकणार आणि जिथे गाणं थांबेल तेव्हा ज्यांच्याकडे उशी असेल त्यांना एक शिक्षा मिळणार. ती जर शिक्षा तुम्ही पूर्ण केली तर बक्षीस यांना मिळणार आणि त्यासाठी हे गाणं. एक ते 10 मधला कुठलाही एक अंक सांगा. 7. 7. 8चा पाडा म्हणा. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 45. म्युझिक. नादावली चोकावाली गोरी गौरी गोरी गौरी मांडवा खाली. एक सांगा, 1 ते 10 मधला एक अंक सांगा. 9. 9. न थांबता आणि न चुकता 30 पासून 1 पर्यंत उलट अंक म्हणा. 30, 28, 29. म्युझिक. गलगले हुशार करतो या विचार चांदीची माचोली झाली तू. चला तुम्ही आता एक अंक सांगा. 6. 1 2 5 6. खडक सिंग खिडकी में खडा है असं न चुकता 10 वेळा म्हणायचं.
खड़क सिंह खिड़की में खड़ा है, 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 खड़क सिंह खिड़की में खड़ा है. अरे वा, जोरदार अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. हा, एकच बक्षीस मिळालं, 3 संधी होती. त्यासाठी आरोप आहेत. खूप रागीट आहात. मान्य. मिस्टरांना वेळ देत नाही. बरोबर. काय हो? म्हणजे वेळ देते असा, पण जास्त भांडत असतं. म्हणजे चाललेलंच असतं काही ना काहीतरी. मन मोकळपणाने बोलत नाही, हा एक आरोप आहे. सासूबाईंकडनं जेवण शिकत नाही. मान्य आहे? मान्य. बर. कोणी सल्ला दिला ना तर तो ऐकतच नाही, आपलं तेच सांगता. खरंय? ते आपलंच खरं करत असते. म्हणजे मी आहे तेच खरी, बाकी सगळं खोटं. अपोजिशन. हा, म्हणून लग्न झालं, कळलं का? कोणी तुम्हाला फोन केला ना तर नंतर करते सांगता, पण कॉल काही करत नाही. करते. इंटरनेटमुळे तुम्हाला खूप काही कळतं आणि त्या सगळ्या गोष्टी नवऱ्याने शिकाव्या असं वाटत असतं. ह्यानेच लिहिलंय. ह्याने लिहिलंय. शेवटचा आरोप जर त्याने लिहिला असेल तर मी वाचूनच दाखवू का? हा, दाखव. सगळ्यांसमोर शांत दाखवते पण घरी माझा जीव घेते. खरंय ते. तेच प्रेम आहे. हा, तेच प्रेम. मग तुम्ही जीव दिलाय की नाही? आता रोज जीव घेते. मला सांगा, या सगळ्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, फोनवरून झालं तर करते मी फोन. कधी कामात असेल म्हणजे ऑफिसमध्ये तर नाही कधी जमत, हा. पण नंतर करते. आणि आणि राग येतो. त्यांचा कार जास्त राग येतो तुम्हाला? ऐकलं नाही तर येतो. मग ऐकत नाहीत ते? हा, म्हणजे मी समज कोण जे सांगते चांगलंच सांगते, पण कधी कधी त्याला पटत नाही. स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? राग कमी करायचा प्रयत्न करीन. राग आणि प्रयत्न करेन. जेवण बनवायला शिकेल. सासूबाई एकदम छान जेवण करत असतील ना? हा, सासरे जास्त करतात. चांगलं. हा, नॉनव्हेज खूप छान करतात ते. सासरे बुवा? हा, तेच करतात घरामध्ये. बाबा जसं छान छान जेवण करतात, तुम्ही का नाही मी करत? आता नाही लावणार करत. आहे त्यांच्याकडे, ट्रेनिंग लावणार आहे. नाही, त्याला चहा जरी बोलली ना फक्त गाळ तर तो काहीतरी सांडवणार, म्हणून मग मीच सांगते. मग ते मग असे मग काय पडलं वगैरे तर मग त्याच्यावरून परत 1 तास कंटिन्यू होणार. मग ते कशाला आपल्याला? मग तुझं करून दे मला, मग पडणारच नाही, मग वादच होणार नाही. आता उद्यापासून ते बाबांकडे जेवण शिकणार आहेत, तर तुम्हाला चांगले चांगले पदार्थ खायला मिळणार आहेत. कळलं? हो. बरं, आज क्षमा मागायची तर कोणाची? आईची, मागेल भाऊची, म्हणजे माझी माहेरची सगळी फॅमिली, सासू सासरे. कधी कधी त्यांच्यावर पण चिडते काही झालं तर. म्हणजे जे मी केलं, पण आज मी खूप खुश आहे. भले केलं तेव्हा त्यांना त्रास दिला, पण आता सगळं चांगलं आहे. मी सुखी आहे म्हणजे या घरामध्ये. काय यापेक्षा वेगळं काय पाहिजे? तुमच्या कुटुंबासाठी दिलेली खूप मोठी पावती आहे. या सुद्धा स्वतःच्या घराकडे पाठ फिरून तुमच्या घरात आलेले आहेत. तर सासू सासरे तर तुम्हाला माया लावतातच आहे, पण आज ज्या पद्धतीने म्हणाले की या घरात मी सगळ्यात जास्त सुखी आहे, यापेक्षा वेगळं काय पाहिजे? प्रत्येक मुलीचं सुख हे जास्त महत्वाचं असतं. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची? मी क्षमा माझ्या फॅमिली मेंबर्सची. त्यावेळेला त्यांचं मन दुखावलं. जे त्यांचं अपेक्षा होत्या माझ्याकडून त्या नाही होऊ शकल्या, पण त्यांनी पण माझ्या मनाचा मान ठेवला वगैरे. पण मी त्या वेळेला सिच्युएशनला मी काही बघितलं नाही. मला एक खंत वाटते की मी त्यावेळेला मी माझा स्वार्थ बघितला. मी फॅमिलीकडे पण बघायला पाहिजे होतं, पण ती तशी वेळ होती. तर मी माझ्या फॅमिलीची, पूर्ण निकिताच्या फॅमिलीची, की ह्या गोष्टीमुळे त्यांना पण खूप त्रास झाला. आईला, बहिणीला, भावाला, सगळ्यांची मी माफी मागेन. किती छान. हा, तुम्हाला शुभेच्छा. तुम्हाला शुभेच्छा. या संपूर्ण कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करूया. आणि आता क्षण आलेला आहे सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.